नमस्कार, रश्मी साटम्स रेसिपीजमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत कोलंबीचा रस्सा। त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मोठा वाटा कोलंबी। हे मी मीडियम साइजची कोलंबी घेतलेली आहे। ह्याला स्वच्छ करून म्हणजे ह्याचे वरचे जे कव्हर असतात ते काढून त्यातला दोरा वगैरे काढून मी हे एकदम स्वच्छ करून घेतलेले आहे। हे बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 2 मोठे कांदे जे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, एक मोठा टोमॅटो याचे पण मी लहान तुकडे करून घेतलेले आहेत, 1 चमचा हा एवढा चमचा मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। आपल्याला याला तडका द्यायचा आहे, त्याच्यासाठी तेल आहे, मोहरी आहे, कढीपत्ता आहे आणि हिरवी मिरची देखील आहे, चवीसाठी मीठ आहे आणि यात आपण जे मसाले वापरणार आहोत ते मसाले आहेत हळद, धणा जिरा पावडर, हे आहे लाल मिरची पावडर आणि गरम मसाला पावडर। त्यापैकी हे तिन्ही मी अर्धा टीस्पून घेतलेले आहेत आणि लाल मिरची पावडर मी 1 चमचा घेतलेली आहे। आपण आता कोलंबी रस्सा बनवण्यासाठी सुरुवात करूया। आपला पॅन आता तापत आलेला आहे, त्याच्यामध्ये मी तेल घालते। याच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त लागतं म्हणून तुम्ही 4 टेबलस्पून तेल घेऊ शकता। हे तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची आहे। तेल तापलेलं आहे, बघा मोहरी तडतडायला लागलेली आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता, एक मोठी हिरवी मिरची मी घेतली होती ती मी टाकते आहे। त्याला मीठ परतून घ्यायचे आहे। यामध्ये हा कोलंबी रस्सा तिखट असतो म्हणून याच्यामध्ये मसाले पण घेतले जातात आणि मिरची पण टाकली जाते। आता यामध्ये मी हा कांदा टाकते आहे। हा कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। अशा प्रकारची कोलंबी आगरी कोळी लोकांच्या घरी जास्त प्रमाणात केली जाते। ही फक्त कांदा टोमॅटो मध्येच बनवली जाते। बघा हळूहळू कांदा गुलाबी होतोय। यामध्ये मी आता आलं लसूणची पेस्ट टाकली आहे आणि ती पण आता हळूहळू परतून घ्यायची आहे। कधीही आलं लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं, त्याच्यामुळे त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो। फक्त त्याची जी टेस्ट असते तीच आपल्या पदार्थामध्ये उतरते, कच्चा उग्र वास मात्र निघून जातो। ही व्यवस्थित छान कांदा परतून घ्यायचा आहे, तो अगदी मऊ व्हायला हवा।
कांदा परतायला थोडा वेळ लागतो, पण थोडं संयमाने केलं तर पदार्थ खरंच छान दिसतात होता. आणि आपल्याला हे समजतं की आपल्या घरातल्या मंडळींना आपण केलेला पदार्थ आवडला पाहिजे. बघा कांदा कसा गुलाबी छान होत आलेला आहे आणि आलं लसूणची पेस्ट ही चांगली भाजली गेलेली आहे. तर आपण आता टाकणार आहोत टोमॅटो. हा टोमॅटो छान मोठा टोमॅटो होता. या टोमॅटोचा आंबटपणा ह्या सॉसमध्ये उतरतो. हा टोमॅटो ही चांगला अर्धवट विरघळू द्यायचा आहे. मी याच्यावर झाकण ठेवते आहे म्हणजे टोमॅटो लवकर विरघळेल. आपण झाकण उघडून बघूया. टोमॅटो थोडा मऊ झालेला आहे. हा पहा, हा पटकन चमच्याने बघा फिरतो आहे. आपण याच्यामध्ये आता मसाले मिक्स करून घेऊया. हे 4 मसाले जे मी दाखवले होते ते मी यामध्ये आता मिक्स करून घेते आहे. बघा याला आता लाल रंग आलेला आहे. टोमॅटो छान शिजतो आहे बघा. याला असं दाबून बारीक करून घ्यायचं आहे, जशी आपण पावभाजी दाबून बारीक करतो. बघा इथे छान दिसतो आहे याचा रंग. छान तेलही सुटतं आहे म्हणजे आपला हा कांदा टोमॅटोचा मसाला तयार झालेला आहे. आणि याच्यामध्ये आपण आता कोलंबी टाकायची आहे. मी कोलंबी याच्यामध्ये टाकते. ही यामध्ये मी मिक्स करून घ्यायची आहे, व्यवस्थित परतून घ्यायची आहे. हे पहा, आता मी यामध्ये मीठ टाकते आहे. मीठ टाकलं आहे मी याच्यामध्ये. आता पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कोलंबी टाकली की ती जेव्हा शिजते तेव्हा तिला पाणी सुटतं, म्हणून एक वाफ द्यायच्या आधी आपल्याला पाणी टाकायची आवश्यकता नाही. पाहायचं आहे की त्याला किती पाणी सुटलेलं आहे आणि मग जेवढा तुम्हाला रस्सर पातळ हवा आहे तेवढं तुम्ही त्यात पाणी घालू शकता.
आपण याच्यावर आता पुन्हा झाकण ठेवूया. आपण इथं झाकण उघडून बघूया. बघा कोलंबीला पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्याचाच हा बघा रस्सा तयार झालेला आहे. पण तुम्हाला जर याच्यापेक्षाही पातळ ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता. आपण एकदा झाकण उघडून बघूया. हे पहा कोलंबीला पाणी सुटलेलं होतं आणि त्याच्यामुळेही अशी छान ग्रेव्ही तयार झालेली आहे, रस्सा तयार झालेला आहे. तुम्हाला याच्यापेक्षाही जर पातळ ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. मी थोडंसं पाणी ॲड करते आहे. हे पहा आणि याच्यामध्ये मी आता कोथिंबीर घालणार आहे. मग अशी व्हिडिओमध्ये तुम्हाला कोथिंबीर दिसली असेल पण उल्लेख करायचा राहून गेला होता, त्यासाठी क्षमा. पण याच्यामध्ये बघा मी आता कोथिंबीर मिक्स केलेली आहे. प्रॉन्स बनवताना आणखीन एक काळजी घ्यायची असते की प्रॉन्स जास्त वेळ शिजवायचा नसतो. तुम्ही जास्तीत जास्त प्रॉन्सला 8 ते 10 मिनटं शिजवू शकता. जास्त वेळ शिजवला प्रॉन्स तर तो खूप कडक होऊन जातो, त्याचा सॉफ्टपणा असतो तो निघून जातो. आपलं प्रॉन्स तयार झालेलं आहे. मस्त स्पायसी असतं हे. तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता. माझा हा कोलंबीचा रस्सा बनून तयार आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या इतर रेसिपीजही तुम्हाला सुलभतेने पाहता येतील. धन्यवाद.